Namaskar. I am Dr. Gayatri Pandit. Welcome to my channel Learning with Gayatri. आपण SSC बोर्डाच्या 6वीच्या पुस्तकातला एक धडा बघतो. धडा कुठला? घर हा. आणि त्याचे तो धडा म्हणण्यापेक्षा त्याला कविता म्हणूया आपण. ही कविता धोंडीराज जोशी यांनी लिहिलेली आहे. आणि ही कविता आपण शिकलो. आता आपल्याला या धड्यावरचे प्रश्नोत्तर आणि व्याकरण बघायचं आहे. तर ही कविता आपण व्यवस्थित बघितली, त्याचे शब्दार्थ बघितले, शब्द कसे आहेत, त्यातले जोडून येणारे शब्द कसे आहेत हेही बघितलं. तर या धड्यावरचे आता आपण प्रश्नोत्तर बघूया. बघा बरं. माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते? माणसाची पहिली शाळा कुठे सुरू होते? कुठे हा शब्द बाजूला काढा. माणसाची पहिली शाळा घरी सुरू होते असं तुम्हाला उत्तर लिहिता येईल. घराने कोणत्या गोष्टी जवळ कराव्यात? घराने मूल्ये आणि नवीन ज्ञान हे जवळ करावे. नवीन मूल्ये आणि नवीन ज्ञान जवळ करावे असं तुम्हाला उत्तर लिहिता येईल. आईच्या हातचे जेवण कसे असते? आपण बघितलं. आईच्या हातचे जेवण चविष्ट असते. आपण जेव्हा प्रश्नोत्तर किंवा धडा वाचतो ना किंवा बघतो, शिकतो, त्यावेळेला तुम्ही तुमचं पुस्तक समोर ठेवा. म्हणजे काय होईल, मी सांगताना तुम्हाला समोर दिसलं की ते जास्त छान पद्धतीनं तुम्हाला ते समजेल. तर आपण आता पुढचं बघूया. कवीने घराचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे ते लिहा. आता हे कोणत्या शब्दात केलेलं आहे त्यांनी? घर म्हणजे नुसत्या भिंती नव्हे. घर म्हणजे आतली प्रेमळ माणसं, त्यांचे एकमेकांचे प्रेमाचे संबंध असं तुम्ही लिहू शकता. घर व्यक्तीला काय काय शिकवते? आपण ही कविता वाचली. आता घरामध्ये आपल्याला काय काय शिकायला मिळतं? घरामध्ये आपल्याला घर शिकवते पाहायला. घर पाहायला शिकवतं. चालायला, घर चालायला शिकवतं. घर धावायला शिकवतं. घर लढायला शिकवतं. आणि घर दुःखाचा डोंगर चढायला शिकवते. हा पूर्ण एक स्टांजा आहे. तुम्ही कविता ही 2-3 वेळेला जर वाचली ना तर तुम्हाला ही सगळी उत्तरं खूप सुंदर पद्धतीनं समजतील. पुढे बघूया. शब्दातील शेवटचे अक्षर सारखे येणारे शब्द कवितेतून शोधा व लिहा. आपण बघितले हे शब्द, थोडे बघितले, अजून बघूया. वस्तू. वस्तूला तसाच साऊंडिंग वर्ड कुठला आलाय? वास्तू. वस्तू, वास्तू. खोल्या, ओल्या. खोल्या, ओल्या. पुढे बघा. जिव्हाळा. जिव्हाळा ह्याला काय शब्द आलाय? जिव्हाळा, शाळा. जिव्हाळा, शाळा. पसारा, निवारा. तुम्हाला हे सगळे शब्द तुमच्या पुस्तकामध्ये, तुमच्या कवितेमध्ये मिळतील. पसारा, निवारा. पाहायला, धावायला. सावधान. सावधान सारखाच तसाच सेम साऊंडिंग वर्ड कुठला? सावधान, समाधान. भान. भानला काय शब्द आलाय? ज्ञान. भान, ज्ञान. गोष्ट, कष्ट. हा स्टांजा आपण बघितला. गोष्ट, कष्ट. चविष्ट, गप्पिष्ट. असे हे सेम साऊंडिंग वर्ड्स जे असतात, त्यामुळं कवीला एक सुंदर कवी छान प्रकारानं व्यक्त होऊ शकतो. आणि त्या कवितेला एक सौंदर्य प्राप्त होतं. ती कविता फार सुंदर, वाचताना आपल्याला ती कविता फार सुंदर वाटते. पुढे बघूया.
योग्य पर्याय निवडा. घरात हव्या भावना ओल्या. म्हणजे काय? ओल्या भावना म्हणजे काय? तिथं वेट काही असत नाही. काही ओलं झालेलं असतं, काही पाऊस पडलेला असतो, काही भिजलेलं असतं का? असं काही नाही. तर तिथे काय आहे? घरातील व्यक्तींनी रडावे. ओल्या म्हणजे अश्रू ओले असतात ना, म्हणून इथं पर्याय दिलाय. असं कधी असतं का? बघा बरं. घरातील व्यक्तींनी परस्परांवर प्रेम करावे. भावना ओल्या म्हणजे एकमेकांच्या वरती प्रेम केले पाहिजे. घरातील व्यक्तीत एक व्यक्ती भावना नावाची असावी. भावना नावाची असावी असं कधी असतं का? ओल्या भावना म्हणजे नाही. घर शिक्षणाची पहिली शाळा म्हणजे काय? तर घरामध्ये बालमंदिर भरावे. नाही, घरापासून शिक्षणाला सुरुवात होते. हे उत्तर बरोबर आहे. घराच्या शाळेत नाव घातले जाते असं नाही, तर घरामध्ये आपल्याला शिक्षणाची सुरुवात होते. जवळ करावीत नवीन मूल्ये नवीन ज्ञान म्हणजे काय? रोज नवीन मूल्यांची व ज्ञानाची पुस्तके वाचावीत. अनेक ठिकाणाहून हे ज्ञान मिळवावं ह्यासाठी पुस्तकं वाचावीत. इंटरनेटवरून आपण बघावं. आपले आजी आजोबा असतात, आई वडील असतात, त्यांच्याकडून वेगवेगळं ज्ञान घ्यावं. आपले टीचर्स असतात, टीचरना सुद्धा अनेक गोष्टी माहिती असतात. आपल्याला काही शंका असतील तर आपण त्यांना विचारू शकतो. पुढे बघा. तुमच्या परिसरातील घराला दिलेली नावे पहा. त्यांची यादी करा. अनेक नावं दिलेली असतात. समाधान हे एक नाव असतं, आनंद हे एक नाव असतं. कारण त्या घरामध्ये समाधान यावं, आनंद यावा अशी इच्छा असते. काही वेळेला कुणाचा तरी आशीर्वाद असं दिलेला असतं. ते त्या घरातल्या व्यक्तीने दिलेला आशीर्वाद ह्या त्यांनी त्यांच्या आशीर्वादाच्या प्रेरणेतून हे घर बांधलेलं असतं. त्यामुळं आजीचा आशीर्वाद, आजोबांचा आशीर्वाद असं सुद्धा त्या घराची नावं असू शकतात. अशी नावं तुम्हाला अनेक ठिकाणी अनेक प्रकाराची मिळतील. खालील शब्द व त्यांचे अर्थ लक्षात ठेवा. महत्वाचं आहे बरं का. तुम्हाला अर्थ सांगा असा प्रश्न येईल. त्याच्या अर्थ आपण कविता शिकत असताना काही अर्थ बघितलेत, काही शब्दार्थ सुद्धा आपण बघितलेत. आता या ठिकाणी वेगळे वेगळे अजून काही शब्द दिलेले आहेत, त्याचे अर्थ आपण लक्षात ठेवूया. चविष्ट. चविष्टचा अर्थ मी सांगितला. छान चव असलेले, चव असणारे, चांगली चव असणारे. विशिष्ट. विशिष्ट याचा अर्थ काय? ठराविक प्रकारचा. ठराविक प्रकारचा म्हणजे विशिष्ट. भ्रमिष्ट. भ्रम झालेला. भ्रम म्हणजे काहीतरी विचित्र हे असतं. काही भावना असतात की त्या स्वतः व्यक्तीला पण कळत नाही. त्याला भ्रम झालेला असं म्हणतात. गप्पिष्ट. गप्पा मारणारा. कोपिष्ट. कोप म्हणजे राग. कोपिष्ट म्हणजे रागावलेला. कोप याचा अर्थ राग, रागावणे, अँग्री होणे. कोपिष्ट म्हणजे रागावलेला. अनिष्ट. इष्ट म्हणजे चांगलं आणि अनिष्ट म्हणजे वाईट, योग्य नसलेला. तर इथे विरुद्धार्थी शब्द मिळालाय बरं का. अनिष्ट, इष्ट, अनिष्ट. अन असा शब्द त्याला प्रिफिक्स लागलाय इष्टला. ते काय आहे? अनिष्ट. इष्ट आणि अनिष्ट. आणि इष्ट हे कसं होईल? अनिष्ट असं होईल तिथे. पुढे बघा. खालील शब्दांचे लिंग ओळखा व वचन बदला. आता या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक तर लिंग, आपल्याला लिंग ओळखायचं आहे आणि वचन बदलायचं आहे. आता मी तुम्हाला याच्यावरती लिंग वरती एक स्वतंत्र व्हिडिओ बनवलेला आहे. तो तुम्ही जर बघितला तर तुम्हाला त्याचा उपयोग खूप चांगला होईल. आणि याच्याशिवाय काही जे व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा लिंग याविषयी चर्चा केलेली आहे. त्याच्यामध्ये अनेक लेसन्स येतात. हे 6वीतलेच लेसन्स आहेत तुम्हाला. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला लिंग हे कळून जाईल. ते कुंदाचे साहस किंवा असे जे काही तुमचे बाकीचे लेसन्स आहेत ना, त्याच्यामध्ये तुम्ही लिंग याबद्दल आणि
वचन याबद्दल सुद्धा अधिक माहिती घेऊ शकता. आणि या दोन्हीच्या बद्दलची स्वतंत्र व्हिडिओ मी बनवलेले आहेत, ते सुद्धा तुम्ही बघा. म्हणजे त्याच्याबद्दलची तुम्हाला अधिक माहिती मिळून जाईल आणि तुम्हाला त्याची चांगली मदत होईल. आता इथे बघूया. उदाहरणार्थ घर, ते घर. मी सांगितलंय आधी सिंग्युलर करायचं आणि मग त्याला ते, ती, त्या, ते, ती, तो यातलं काय लागतं ते बघायचं. म्हणजे बरोबर आपल्याला लिंग समजतं. घर, ते घर. सिंग्युलर केलं आपण, एकच घर. सिंग्युलर केलं ते घर. इथे काय मिळालं आपल्याला? ते म्हणजे नपुंसकलिंग. ते लावलं मागं की नपुंसकलिंग. आणि त्याचं वचन काय होईल? एक घर अनेक घरे. घरे, ती घरे. आता इथं कन्फ्युजन होऊ शकतं बरं का. ती घरे असं म्हटलं तर ती काय स्त्रीलिंग होईल का? नाही होणार. मग घरे जर असेल तर त्याचं आपण सिंग्युलर करायचं आधी आणि मग त्याला ते, ती, तो हे यातलं काय लागतं हे बघायचं. म्हणजे आपल्याला बरोबर लिंग कुठलं आहे समजतं. घर नपुंसकलिंग, त्याचं वचन बदललं, अनेक वचन केलं, घरे झालं. पुढे बघा. भिंत, एक भिंत, ती भिंत. काय झालं? एक भिंत, ती भिंत. सिंग्युलर केलं ते त्याच्या मागे आपण ती, ते, तू काय लागतं ते बघितलं. ते लागतं ती भिंत. इथे काय झालं? स्त्रीलिंग. आणि त्याचं अनेक वचन काय होईल? अनेक भिंती. अनेक भिंती. घराला नाहीत नुसत्या भिंती. इथे अनेक वचन वापरलेलं आहे. तर आपण अनेक वचन काय केलं आपण? भिंती. पुढे बघूया. चेहरा, एक चेहरा. सिंग्युलर बघितलं. एक चेहरा. त्याच्या मागे काय लागलं? तो चेहरा. तो लागलं की काय झालं? पुल्लिंग. मग चेहरा हे पुल्लिंग झालं आणि त्याचं अनेक वचन काय होईल? अनेक चेहरे. एक चेहरा, तो चेहरा, पुल्लिंग, त्याचं अनेक वचन चेहरे. पुढे बघा. निवारा. निवारा, एक निवारा. एक निवारा. एक निवारा, तो निवारा. तो काय झाला? पुल्लिंग. तो निवारा, तो निवारा. तो आलं मागे की आपण ते पुल्लिंग पकडूनच टाकायचं. तो निवारा, अनेक निवारे. ते निवारे. निवारे पुष्कळ असतात. अनेक निवारांमध्ये लोक राहत असतात. आई, एक आई. अनेक आया होत. कारण अनेक लोकांच्या प्रत्येकाची एक एक आई म्हटलं अनेक आया होतील ना. ते आया असं होऊ शकतं. एक आई, ती आई. एक आई, ती आई. स्त्रीलिंग. अनेक आया. डोंगर. डोंगर सिंग्युलर, एक डोंगर. तो डोंगर. तो आलं की पुल्लिंग. तो डोंगर, अनेक डोंगर. ते डोंगर. ते जरी आलं तरी सिंग्युलर बघायचं आधी आणि सिंग्युलर मध्ये त्याला तो, ती, ते काय लागतं हे बघितलं की आपल्याला त्याचं लिंग नक्की समजतं. हवा. हवा, ती हवा. ती हवा एकच असतं. त्याचं अनेक वचन नाही होत. अनेक हवे असं होत नाही. तर ती हवा. हवा पुष्कळ आली. पुष्कळ हवा आली. जोरात आली. खूप हवेचे वारा पुष्कळ आला. त्यामुळं हवा जी येते ती एकच येते. त्याचं अनेक वचन नाही होत. एक आजोबा. एक आजोबा. तुम्हाला 2-2 आजोबा असतात, अनेक आजोबा असतात, काका आजोबा असतात, मामा आजोबा असतात. तर हे जे आजोबा असतात, एक तो आजोबा. एक तो आजोबा. सिंग्युलर आलं तो आजोबा. आणि त्याचं अनेक वचन काय होतं? अनेक आजोबाच. अनेक आजोबे होत नाही. तर अनेक आजोबा. हे माझे आजोबा आले होते. माझे 2-2 आजोबा एकदम घरी आले. 2 आले तरी सुद्धा आपण आजोबाच म्हणतो. तर त्या ठिकाणी काय म्हणायचं? आजोबा. प्लुरल झालं तरी ते आजोबा.
एक वचन आणि अनेक वचन. या ठिकाणी आपण लिंगही बघितलं आणि वचनही बघितलं. आता तुम्हाला पुढे गंमत आहे बरं का. एका वस्तूसाठी अनेक शब्द असतात. आता एक वस्तू, आता इथे तुम्हाला उदाहरण दिले बरं का. घर. घर ही एक वस्तू आहे, एक ऑब्जेक्ट आहे. तर घराला अनेक शब्द कसे असतात बघा. सदन म्हणजे घर. सदन असं घराला एक पर्यायी शब्द आहे. भुवन. भुवन म्हणजे सुद्धा घर. आलय. हिमालय म्हणतो ना आपण, हिमालय. हिम आलय. हिम म्हणजे बर्फ, बर्फाचं घर असं ते हिमालयाचं नाव आहे. आलय म्हणजे घर. गृह. गृह. गृह म्हणजे सुद्धा घर. निवारा. शेल्टर आहे ना घर म्हणजे, म्हणून त्याला निवारा असा शब्द येऊ शकतो. काही घरांच्या नावांना सुद्धा निवारा असं सुद्धा नाव दिलेलं दिसतं. हे एक घराला नाव सुद्धा आहे. धाम. धाम म्हणजे सुद्धा घर. आता अजून एक शब्द दिलाय बरं का. सूर्य. रोज आपण सूर्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत सूर्य बघतो, वेगळ्या वेगळ्या पोझिशनला. सकाळी उगवताना बघतो, मग वरती जातो, मग अस्ताला जातो. तर सूर्य ह्याला किती नाव आहेत बघा. सूर्य, आदित्य, दिवाकर. दिवाकर म्हणजे दिवसा जो असतो त्याला दिवाकर म्हणतात. भानू. मित्र. सूर्याला मित्र हे नाव आहे. तुमचा मित्र असतो तो नव्हे बरं का इथे. सूर्य. सूर्य याला दुसरं नाव मित्र असं आहे. भास्कर. भास्कर. रवी. रवी म्हणजे सूर्य. प्रभाकर. ज्याला खूप प्रभा आहे म्हणजे ज्याला खूप तेज आहे, तो प्रभाकर म्हणजे सूर्य. दिनकर. जो दिवसा असतो तो दिनकर. अशी ही सगळी सूर्याची वेगळी वेगळी नावं आहेत. तुम्हाला जर सूर्याबद्दल काही लिहायचं झालं किंवा सूर्य ह्या संदर्भामध्ये तुम्हाला काही लिहायचं आणि त्या ठिकाणी तुम्हाला सूर्य ह्या अर्थी 2-3 वेळेला शब्द वापरायचे असतील तर तुम्हाला हे वापरता येतील. किंवा घराबद्दल तुम्हाला समजा एखादा छोटासा पॅरेग्राफ लिहायला सांगितला तर घराबद्दल सुद्धा आता आपण शब्द बघितले तर ते शब्द सुद्धा तुम्हाला तुमच्या लिखाणामध्ये वापरता येतील. खालील शब्द वाचा, लिहा. आता या ठिकाणी आपण मराठीमध्ये र कुठल्या कुठल्या प्रकारानं वापरतो त्याची उदाहरणं दिलेली आहे. र. आता सूर्य. सूर्य इथे र वापरला ना, तसाच अनेक ठिकाणी सूर्य. मित्र. सूर्य आणि मित्र याच्यामध्ये र ची जागा वेगळी वेगळी आहे. मग आपण हे कसं लिहायचं याच्याबद्दल आपल्याला इथे दिलेलं आहे. बघा बरं. पहिला कॉलम पहिल्यांदा बघूया आपण, मग पुढे जाऊया. सूर्य. वरती असा अर्धा उभा चंद्र दिलाय बघा. सूर्य कसा लिहितो आपण. सूर्य. कार्य. पूर्व. सर्व. कर्क. बघा सगळ्यावरती असा एक अर्धा गोल वरच्या बाजूला दिलेला दिसतो. पुढे बघा. चक्र. इथे काय केलंय, क च्या पायामध्ये आपण र असा खाली लिहितो. तसंच खग्रास. तक्रार. प्रकाश. आम्र. सगळ्या ठिकाणी र पायामध्ये असा तिरका लिहिलेला आहे. आता राष्ट्र. ट्र कसं लिहिलं इथे. ट ला एक असा ट्रँगल दिलेला आहे. एक असा एक ह्या बाजूला तिरका आणि एक दुसऱ्या बाजूला तिरका असं ते राष्ट्र लिहिलेलं आहे. महाराष्ट्र. इथेही राष्ट्र असा शब्द आलेला आहे. सौराष्ट्र. राष्ट्रध्वज. राष्ट्रीय. सगळ्या ठिकाणी इथं राष्ट्र असा शब्द आलेला आहे आणि त्या ठिकाणी ट्र जो लिहिलेला आहे त्याच्याकडे तुम्ही जरूर लक्ष द्या. वाऱ्यावर. आता इथे सुद्धा वाऱ्यावर. इथं वार्यावर नाहीये, सूर्यासारखं र नाहीये इथे. तर वाऱ्यावर. साऱ्यांचा. कोऱ्या.
ताऱ्यांना, चाऱ्याला. आता इथे र जो लिहिलाय तो खालच्या बाजूला असा छोटासा चंद्र आहे आणि त्याला जोडलेला आहे पुढचं अक्षर. वस्तू आणि वास्तू या शब्दातील लेखनामध्ये फक्त काना दिल्याने फरक पडतो. बघा हा, वस्तू आणि वास्तू. वला काना दिला, वास्तू. वस्तूचा अर्थ वेगळा आहे आणि वास्तूचा अर्थ वेगळा आहे, परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. वस्तू म्हणजे एक ऑब्जेक्ट आणि वास्तू म्हणजे घर. किती फरक पडला बघा. ह्याला सुद्धा आपण वस्तू म्हणतो. पुस्तक ही एक वस्तू आहे. बांगडी ही एक वस्तू आहे. चष्मा ही एक वस्तू आहे. ही वस्तू आहे, ही वास्तू नाही. तर वस्तू आणि वास्तू यातला फरक तुम्हाला लक्षात आला असेल. वस्तू म्हणजे जिन्नस किंवा नग, वास्तू म्हणजे घर. आता असेच काही काही शब्द आहेत की ज्याला एखादा काना लागतो आणि त्याचा अर्थ बदलतो. उदाहरणार्थ बघा, कप. कप माहिती आहे तुम्हाला, कपामधून तुम्ही दूध पिता, कॉफी पिता, चहा पिता. तर कप तुम्हाला माहिती आहे. काप, काप म्हणजे स्लाइस. कपला फक्त एक काना दिलाय बरं का. किती किती अर्थ बदलला बघा. काप म्हणजे स्लाइस. पुढे बघा, तार म्हणजे एक स्ट्रिंग. तार जी असते ना ती. आणि तारा, चांदण्या. आकाशातल्या तारा ज्या असतात त्या तारा. बघा अर्थ किती बदलला. तार आणि तारा. खरे आणि खारे. खरे म्हणजे बरोबर, खरं, बरोबर. आणि खारे म्हणजे सॉल्टी. किती अर्थ बदलला. खारे म्हणजे सॉल्टी होतं एकदम, त्याच्यात मीठच येतं लगेच खारं म्हटलं की. गर म्हणजे पल्प. जेव्हा आंब्याचा आपण पल्प काढतो ना त्याला आपण गर म्हणतो. तर तिथे. आणि गार म्हणजे काय, थंड. बघा, गार झाला. कसा अर्थ झाला बघा या वाक्याचा. गर म्हणजे तो पल्प, गार झाला म्हणजे थंड झाला. गर आणि गार. फक्त एक रेघ दिली आहे पुढे, फक्त एक काना दिलाय. पुढे बघा, घर आणि घार. घर म्हणजे माहिती आहे आपल्याला, आपलं घर. आणि घार, आकाशात उडणारी घार. आकाशात उडते, तुम्हाला माहिती आहे ना अशी घार, ग्लायडिंग करते अशी. चार, फोर. आणि चारा. चारा म्हणजे आपण गवत म्हणू. जे प्राण्यांना, आपण आपल्या गाई म्हशींना जे चारा घातला जातो, त्यांचं जे खाद्य असतं, जे गवत असतं, त्याला चारा म्हटलं जातं. पर म्हणजे पंख. आणि पार, क्रॉस, अक्रॉस. पारचा अजून एक अर्थ आहे. पार म्हणजे नदीचा काठ, याला सुद्धा पार म्हणतो. नदीचा काठ म्हणण्यापेक्षा त्याला अजून एक अर्थ आहे. जेव्हा एखादं झाड असतं आणि त्याच्या बाजूनं असं थोडंसं बांधलेलं असतं आणि त्या ठिकाणी लोक त्यावरती येऊन बसतात, तर त्याला सुद्धा पार म्हटलं जातं. त्या पारावरती बसतात लोक आणि संध्याकाळच्या वेळेला गप्पा मारतात, काही एकमेकांच्या सुखदुःख सांगतात. कुणाला काही हवं असेल तर त्या ठिकाणी बोललं जातं. मग एकमेकांना मदत करतात. असा तो पार असतो. वर आणि वार. वर म्हणजे वरती आणि वार म्हणजे डे. सोमवार, रविवार, मंगळवार, बुधवार. वार म्हणजे डे. तुमच्या घराचे चित्र काढून रंगवा व त्याचे 6-7 वाक्यात वर्णन करा. तुम्ही छान वर्णन करू शकता तुमच्या घराचं. आता काय काय वर्णन करता येईल हे या तुम्हाला कवितेमध्ये मिळेल. की तुमचे एकमेकांचे संबंध कसे आहे, तुमच्या खोल्याची रचना कशी आहे, इथपासून तुम्ही लिहू शकता. पण त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय आहे तर तुमच्या घरात राहणारी माणसं कशी आहे, त्यांच्याशी तुमचे संबंध कसे आहे, ते तुम्हाला मदत कसे करतात, तुम्ही त्यांना मदत कसे करता, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. चित्राच्या जागी योग्य शब्दाचा वापर करून खालील म्हणी पूर्ण करा.
पाण्यात राहून, पुढे एक माशाचं चित्र दिलंय बरं का, फिश. तर इथे आपल्याला म्हण पूर्ण करायची आहे. म्हण म्हणजे काय, तिथं ते तुम्हाला एक शब्दसमूह असतो आणि त्या शब्दसमूहाचा अर्थ जो असतो तोच असतो असं नाही, तर त्या ठिकाणी वेगळा अर्थ तयार होतो, त्याला म्हण असं म्हटलं जातं. तर इथे काय, पाण्यात राहून माशाशी वैर करू नये. म्हणजे काय, ज्या ठिकाणी आपण राहतो तिथे एकीने एकत्रितपणे एकमेकांच्या मदतीनं राहिलं पाहिजे. एकमेकांशी भांडण करून आपली काय कामं होणार आहेत का? नाही होणार. वासरात लंगडी डॅश शहाणी, तिथे गाईचं चित्र दिले. इथे कसं होईल, वासरात लंगडी गाय शहाणी. म्हणजे काय होतं, एक ग्रुप असतो आपला, तर त्या ग्रुपमध्ये काय होतं की सगळेच खूप शहाणे असतात असं नाही, पण एखादा जो शहाणा असतो ना, तो पूर्णपणे शहाणा असतो असंही नाही, त्याला काही गोष्टींची माहिती असते. तर त्यावेळेला असं म्हटलं जातं की वासरात लंगडी गाय शहाणी. ती एकच मनुष्य असा असतो की तो सगळ्यांना मदत करतो, काही गोष्टी तो त्यांना सुचवतो. अडला हरी, पुढे गाढवाचं चित्र दिलंय बरं का. अडला हरी कुणाचे पाय धरी, गाढवाचे पाय धरी. अडला हरी, हरी म्हणजे देव, हरी म्हणजे याचा अर्थ कृष्ण किंवा विष्णू. तर अडला हरी गाढवाचे पाय धरी. एखादा खूप महत्वाचा मनुष्य असतो, पण त्याला काय असतं की एखाद्या सामान्य माणसाकडून, एखाद्या क्षुल्लक माणसाकडून काम करून घ्यायचं असतं. तर त्यावेळेला तो काय करतो, गोड गोड बोलतो, अरे वा तू किती छान आहेस, तू किती चांगला आहेस असं म्हणून त्याला आपलंसं करतो आणि त्याच्याकडून काम करून घेतो. अडला हरी, हरी अडलाय बरं का, आणि कुणाचे पाय धरतोय की सामान्य गाढवाचे पाय धरतोय. खालील चित्राचा सहसंबंध लावून गोष्ट तयार करा. इथे तुम्हाला अनेक चित्र दिसतील आणि त्या चित्रांमध्ये तुम्हाला काय जाणवतं हे तुम्ही तुमच्या भाषेत छान प्रकारानं लिहू शकता. तर इथे काय काय चित्र दिली आहेत बघा. फुलपाखरू आहे, एक पतंग आहे, बॉल आणि बॅट आहे आणि ढग आहे. ह्या सगळ्यांचा तुम्ही एक छान चित्रांचा एकमेकांशी संबंध जोडा आणि छान प्रकारची एक गोष्ट तयार करा. फुलपाखरू बघितलं की आपल्याला उडणं आठवतं. तर उडतं कोण कोण, तर पतंग उडतो, उंच आकाशात जातो. तर त्यांचा संबंध जोडून तुम्हाला छान गोष्ट तयार करता आली पाहिजे. बघा तुम्हाला कशी तयार करता येते आणि तुमच्या रफबुकमध्ये लिहा आणि त्याचं वाचन तुम्ही करा आणि छान अक्षरात लिहा बरं का, आणि सुंदर लिहा. छान अक्षर आलं पाहिजे. रोज तुम्ही एक 10 वाक्य व्यवस्थित छान अक्षरात लिहा. मग काय होईल, तुमचं अक्षरही सुंदर होईल आणि तुम्हाला काहीतरी छान लिहावासारखं पण वाटायला लागेल. तर तुम्हाला माझं हे आजचं सांगणं कसं वाटलं जरूर सांगा मला. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.